प्रेक्षकांनो, आता इकडे सावीचा जर तो तर प्लॅन फ्लॉप गेलेला असतो, म्हणजेच तिला सगळं काही सत्य तर माहिती पडलेलं आहे. पण आता इकडे ती बाई तिच्या हातातून सुटलेली आहे आणि तिकडे लगेचच त्यांचा दुसरा सुद्धा प्लॅनचा तिकडे रेडी असतो आणि तिकडे तो प्लॅन आता एकदम जोरदार असतो. तर नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आता इकडे सावी तिथेच त्या इन्स्पेक्टरच्या वर्दीमध्येच चक्कर येऊन पडलेली असते. तिथे आता इकडे पराग आलेला असतो ऑटो घेऊन. त्याला दिसतं की सावी ते रस्त्यावर पडून आहे. आता एकदम तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. तिच्या अंगावर म्हणजे तिच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे उडवत असतो. त्यावर आता एकदम तिला जाग येते. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं सावी, तुला काय झालंय? अगं तू मला बोलली होतीस की ऑटो घेऊन ये म्हणून, आणि ऑटो घेऊन आल्याबरोबर मी तुला इथं पडलेलं बघितलं. अगं काय झालंय आणि ती बाई कुठे गेली? त्यावर आता इकडे ती बोलते, काय कुठे गेली? म्हणजेच पळून गेली. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, काय हातातून गेली बाई? आता इकडे त्यावरती बोलते, पराग सगळं संपलं. अरे कसं बसा एक पुरावा शोधण्यासाठी सगळं काही केलं होतं, पण ती सुद्धा बाई हातातून गेली. त्यावर तिकडे ती बोलते, चल की बरं आपण परत शोधूया. त्यावर तो बोलतो, अगं कुठे? आता कशी शोधणार आहेस त्यांना? आता इकडे दुसरीकडे त्या बाईला दामिनी जवळ आणलेलं असतं. आता एकदम ती दामिनीच्या पायात पडते आणि बोलत असते, माफ करा मला मॅडम, मला प्लीज वाचवा, त्या बाईपासून वाचवा. अहो ती इन्स्पेक्टर लई मला प्रश्न विचारत होती, उलट सुलट उत्तरं विचारत होती. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, तू काही बोललीस का? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तिला आठवतं तिने तर बोललेलं आहे, पण ती आता इकडे काही सांगत नाही आणि बोलते, नाही पण ती मला खूप काय काय विचारत होती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की बाई म्हणजेच ही जी आज इन्स्पेक्टर आलेली होती ती बाई आहे, माणूस नाही. आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी त्या बाईला तिच्या घरी जाऊन सोडायला लावते आणि तिच्या घरावर बारीक नजर ठेवायला लावते. आता इकडे ती बोलत असते नानांना, नाना तुम्हाला एक लक्षात येते का? म्हणजेच त्या गाडीची चौकशी करणारी सुद्धा बाई, धैर्यपर्यंत नंबर पोहोचवणारी सुद्धा बाई, आणि आज इन्स्पेक्टर म्हणून त्या घरात घुसलेली सुद्धा बाई, म्हणजे सगळं काही ही बाई करत आहे. त्यावर आता इकडे नाना बोलतात, कोण म्हणजे अशी बाई आहे जी तुमच्याशी वैर घेऊन आहे? त्यावर आता इकडे ती बोलते, सावी, हे सगळं सावीच करू शकते. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती घरी जायला निघते. आता इकडे इकडे धैर्य असतो तो आता इकडे म्हणजे सावीजवळ अर्थातच रीनाजवळ तिथे बसलेला असतो. आता इकडे अवंतीला काही सुचत नाही आणि बोलते, अहो भाऊजी, ते काय झालं ना मगांशी डॉक्टरांशी आम्ही बोलत होतो, पण ते इरामुळे काही बोलताच आलेलं नाही. अहो ती बोलत होती की सावीला कशाला डॉक्टरांची वगैरे गरज आहे आणि ती तिची बरी होईल की. आणि इतकंच नाही तर ती सावीला खूप काय काय बोलली हो. तिला बोलत होती की हे सगळं तू मुद्दाम करतेय, म्हणजे धैर्य भाऊजींच्या जवळ जायला हे सगळं करतेय. आता इकडे अवंती चांगलीच इराच्या विरोधात धैर्याचे कान भरते. आता हे असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो, थांबा वहिनी, आता मीच जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो आणि नंतर त्याच इराला बघतो. आता इकडे तो सरळ इराच्या रूममध्ये जातो. ती तर चांगली स्वप्न रंगवत असते ती, म्हणजेच धैर्यासोबतचे. पण आता इकडे तिथे गेल्याबरोबर आता इकडे धैर्य बोलतो, इरा, तुला काय गरज होती सावीच्या रूममध्ये जायची? आणि तू तिचे जे काही पण डिसिजन्स आहेत ते कसे काय तू घेऊ शकते ग? आणि इतकंच नाही तर तू तिला कसे काय बोलू शकतेस की तू नाटक करते वगैरे? अगं पण तुला तिचे जे डिसिजन्स आहे ते घ्यायला तुला कुणी अधिकार दिला? आणि इतकंच नाही तर तू तिला जाऊन काही बाई बोलली? हे बघ, मी तुला आधीच सांगितलेलं होतं की तू सावीच्या जवळपासही फिरकायचं नाही, आणि तुझी हिंमत कशी काय झाली? आणि तिकडे तो तिला चांगलंच सुनावत असतो. इतकंच नाही तर तिकडे तिला बोलत असतो, हे बघ, जर आता तू सावीच्या जवळपास जरी दिसलीस तर माझ्या इतकी वाईट कोणी नसणार आहे. आणि असं म्हणणं तिकडे जाणार तितके तर तिकडे ती बोलते की धैर्य थांबा, पण मी सगळं काही बोललेलीच नाहीये. आणि खरंच जर सावी हे सगळं नाटक करत असेल तर अहो तुम्हाला नाही जाणवत का? आता असं म्हणलं बरोबर इकडे ती धैर्याचा हात घेते आणि बोलते, हे बघा धैर्य, ती तुमच्याशी कशीही वागली ना तरी मी तुमच्याशी चांगलीच वागणार आहे, आणि एकदम म्हणजेच प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर तो आता इकडे बोलतो, इरा, तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला अक्कल येत नाही का हो? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्यापासून दूर राहायचं म्हणून. मी फक्त सावीचाच असणार आहे आणि माझा फक्त सावीचाच हक्क माझ्यावर असणार आहे. असं सगळं काही बोलून तो तिला चांगलं सुनावून तिथून चालला जातो. आता इकडे खाली दामिनी आलेली असते. आता इकडे सावी आणि परत तिथे घरापाशी पोहोचलेले असतात आणि त्यांना दिसतं की दामिनी आता घरात जातीये. आता इकडे ती लगेचच नीताला फोन लावते आणि सगळं काही सांगते. आता एकदम समोरून दामिनी आलेली असते. आता एकदम नीता तिच्या कानालाच मोबाईल लावून बसलेली असते. तिला काही समजत नाही कारण तिकडे समोर एकदम दामिनीकडे रागाने बघत असते. त्यावर इकडे सावी बोलते, वहिनी, हे बघा, तुम्ही सगळं काही शांतपणाने मी जे बोलते ते ऐका आणि सगळं काही ती प्लॅन सांगते. दामिनी तिच्याजवळ जाते आणि बोलते, काय ग, कुणाशी बोलतेस फोनवर? त्यावर आता इकडे नीता बोलते, काही नाही आई, मी ना माझ्या बहिणीशी बोलत होते. आता एकदम ती सावीकडे जाणार तितक्यात तिकडे धैर्य येतो आणि बोलतो, आई, तू ना एकदा तुझ्या हाताने त्या इराला समजावून सांग, ती फक्त भांडणं करत असते आणि मुद्दाम माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते. आता इकडे तो चांगलाच आता इकडे
तिला सुनावण्यासाठी सांगत असतो. आता इकडे यांचं असं सगळं काही चालू असतं. आता इकडे तितक्याच वेळात नीता बरोबर जाते आणि सावीने सांगितल्याबरोबर तसंच ती प्लॅन करते. आणि तेच नाही तर आता इकडे ती लगेचच मेसेज करते की सगळं काही क्लिअर आहे, सावीला लवकर पाठव म्हणून इकडे परागला. आता इकडे सावी आणि पराग दोघंही तिकडे दाराजवळ उभे असतात. त्यांना दिसतं की तिथे धैर्य आणि दामिनी दोघंही तिकडे बोलत आहेत. आता इकडे नीताला काही कळत नसतं की आता इकडे दामिनीला कसं तिथून काढावं म्हणून. कारण तिकडे दामिनी बोलत असते की धैर्य मला समजलंय की सावीला बरं नाहीये म्हणून आणि चल आपण तिला बघायला जाऊया. आता इकडे नीता लगेचच इकडे किचनमध्ये येते आणि ती जी विषची बॉटल असते ती घेते आणि बोलते, आई हे कसलं औषध आहे हो? आता इकडे तिच्या हातात ती विषची बॉटल पाहून तिकडे दामिनी बोलते, ए तू मूर्ख आहेस का, कशाला घेतलीस ती बॉटल? आणि इकडे त्यावर आता इकडे ती बोलते, अहो मी नाही, आर्याने घेतली होती. आणि अहो आई याचं चव असं असं म्हणलं बरोबर इकडे दामिनी बोलते, अगं तू काही मूर्ख वगैरे आहेस का, वेडी आहेस का, आणि लहान आहे का चव वगैरे बघायला? अगं त्यात असं म्हटलं बरोबर एकदम ती शांत बसते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, काय विष? आता इकडे त्यावर ती बोलते, अरे म्हणजे लहान मुलांच्या हाती असं काही औषध गेलं म्हणजे त्यांच्यासाठी ते विषच असतं ना. त्यावर आता इकडे ती बोलते की काही नाही रे धैर्य, ते काही आहे ना, मला झोप नव्हती येत म्हणून हे मी औषध घेत होते. त्यावर आता इकडे ती पलटणार तितक्यात आता इकडे नीता बोलते, अहो आई पण थांबा ना, आणि असं तुम्ही म्हणजेच डॉक्टरांना न विचारता हे औषध घेताय असं चांगलं नसतं हो. आता इकडे सावी मागून हळूच तिथून रूममध्ये जाण्यासाठी निघत असते. त्यावर आता इकडे नीता तर अशा सगळ्यामध्येच अडवून ठेवते दामिनीला. आता इकडे सावी कशी बशी रूममध्ये पोहोचलेली असते, पण आता इकडे ती सगळं काही सांगत असते आणि तितक्याच वेळेस आता इकडे तिथे चक्कर येऊन पडते. आता इकडे यांना म्हणजे समजत नसतं. इकडे रीना आणि अवंती जी असते ती आता इकडे सावीला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण सावी काही उठतच नसते. आणि आता इकडे दारावर इकडे दामिनी आणि धैर्य जोरजोरात दार वाजवत असतात, ते म्हणजेच दार उघडण्यासाठी. पण आता इकडे यांना समजत नसतं, कारण आता इकडे सावी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असते आणि तिला कसं उठवायचं तेही त्यांना कळत नसतं. तर आता प्रेक्षकांना तिकडे हा खूप मोठा आता राडा इथे झालेला आहे. आता इकडे अवंतीने तर चांगलंच धैर्याचे कानं भरलेले आहे इराच्या विरोधात. पण मात्र आता इकडे सावी तर कशी बशी त्या रूममध्ये पोहोचलेली आहे आणि आता इकडे रीना आणि सावीने एकमेकांचे कपडे चेंज करण्या अगोदरच आता इकडे सावी तिथे चक्कर येऊन पडलेली आहे. तर आता प्रेक्षकांनो नवी सुद्धा प्लॅन इकडे सावीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.